सो गाईज सर्वांचं लक्ष फक्त माझ्याकडे असेल. इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ड्रॉ केल्याशिवाय व्हेक्टर डायग्राम जमणार नाहीये. व्हेक्टर डायग्राम ड्रॉ केल्याशिवाय फॉर्म्युलेज तयार होत नाहीये. सो आपण कुठलं पण एखादी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करत असाल तर डीपली जाऊन स्टडी करायचा, त्याचा नक्कीच फायदा होता. आता बोर्डवर जो टॉपिक आहे तो आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करत असताना तुम्हाला दोन्हीकडे पण वाइंडिंग पण लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला प्रायमरी वाइंडिंग कडे पण लक्ष द्यावं लागेल, सेकंडरी वाइंडिंग कडे पण लक्ष द्यावं लागेल. सो इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करत असताना मी दोन तुकडे करत आहे. एका साईडला मी प्रायमरी साईड दाखवत आहे, एका साईडला मी सेकंडरी साईड दाखवतो. एवढं डीपली तुम्हाला कोणी सांगणार नाही, फक्त मी सांगेल. जो तिसरा एक नवीन पॅरामीटर आहे त्याला नो लोड पॅरामीटर असं म्हणतात. भरपूर पोरं काय करतात, नो लोड पॅरामीटरला विसरता, नाही विसरायचं. आता प्रायमरी साईड दाखवत असताना V1 दिसला पाहिजे, I1 दिसला पाहिजे, R1 दिसला पाहिजे, X1 दिसला पाहिजे, Z1 दिसला पाहिजे. सेकंडरी वाइंडिंग दाखवत असताना V2 दिसला पाहिजे, I2 दिसला पाहिजे, R2 दिसला पाहिजे, X2 दिसला पाहिजे, Z2 दिसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नो लोड पॅरामीटर ड्रॉ करताना R0 दिसला पाहिजे, X0 दिसला पाहिजे, IM दिसला पाहिजे, IW दिसला पाहिजे आणि I0 दिसला पाहिजे. प्रत्येक पॅरामीटरचं एक स्वतःचं मिनिंग आहे. माहीत नसेल, प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी करंट, प्रायमरी रेजिस्टन्स, प्रायमरी रिएक्टन्स, प्रायमरी इम्पिडन्स. सेकंडरी व्होल्टेज, सेकंडरी करंट, सेकंडरी रेजिस्टन्स, सेकंडरी रिएक्टन्स, सेकंडरी इम्पिडन्स. R0 नो लोड रेजिस्टन्स, नो लोड रिएक्टन्स, मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ करंट, वर्किंग कंपोनंट ऑफ करंट आणि नो लोड करंट. मग तुम्ही म्हणाल की सर डायग्राम ड्रॉ कसे करायचे, तुम्हाला मी सांगतो. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांना दोन वाइंडिंग ड्रॉ करायच्या. ऑन द लेफ्ट साइड देर इज अ प्रायमरी वाइंडिंग लाईक दॅट. मध्ये दोन लाईन्स ड्रॉ करायच्या अशा, कारण ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल असाच असतो. ऑन द राईट साइड देर इज अ सेकंडरी. सगळ्यात मोठा विषय आहे की सरांनी कनेक्ट तर केले, पण हेच माहित नाही की कोणती वाइंडिंग स्टेप अप आहे का स्टेप डाऊन. स्टेप अप असो स्टेप डाऊन असो, इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ही दोघांसाठी सेम असते. सो एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता मी काय करत आहे बघा, इकडून ना दोन टर्मिनल बाहेर काढत आहे. दिस टर्मिनल आय एम गोइंग टू केप्ट आउट ऑन द लेफ्ट, कारण इकडे आपण सप्लाय लावता. आणि तसेच दोन टर्मिनल मी इकडे आणत आहे, कारण इकडे आपण लोड लावता. चालेल ना, ते कामच करून टाकू ना, सप्लाय लावूनच टाकू. या दोन टर्मिनलला सरांनी घरचा सप्लाय कनेक्ट केला. घरच्या सप्लायला सिंगल फेज AC सोर्स असं म्हटलं जातं. इन अनदर साइड सेकंडरी वाइंडिंगला आपण कनेक्ट केलेला आहे लोड लाईक दॅट. तुम्ही म्हणाल की सर लोड नेमका कोणता आहे बाळांनो, हे R असो, L असो, C असो, काही घंटा फरक पडत नाही. वेक्टर डायग्राम थोडी बदलते. ट्रान्सफॉर्मरला आपण असं डिझाईन करताना की तुम्ही R लावा, L लावा, C लावा, काही फरक पडत नसतो. प्रायमरी वाइंडिंगला दोन वायर कट करायचे. एक दाखवायचा रेजिस्टन्स, एक दाखवायचं रिएक्टन्स. रिएक्टन्स मधून आडवी लाईन ड्रॉ केली जाते का, कारण रिएक्टन्स हा प्रत्येक वेळेस बदलतो विथ रेस्पेक्ट टू टाइम. याचं नाव आहे R1, याचं नाव आहे X1. सिमिलरली इकडे पण दोन तुकडे करायचे लाईक दॅट. एका साईडला लावायचा रेजिस्टन्स R2, लावायचा रिएक्टन्स X2. रेजिस्टन्स आणि रिएक्टन्सची ॲडिशन घेतली की Z2 असा मिळतो. रेजिस्टन्स आणि रिएक्टन्सची ॲडिशन घेतली की Z1 असा मिळतो. एवढं तर तुम्हाला समजलंच पाहिजे, त्यात काही विषय नाही. आत्ता मी सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट ड्रॉ करताय जो इथून तयार होतो. नो लोड कंपोनंटचे जेवढे काही पॅरामीटर असतात मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो ते R1 X1च्या उजवीकडेच दाखवायचे आणि वाइंडिंगच्या जवळ दाखवायचे. भरपूर पुस्तकात हा कंटेंट इकडे दाखवला बिलकुल नाही. सो इथून काय करायचं, मध्ये दोन तुकडे करायचे लाईक दॅट. एक तुकडा चालला इकडे असा, एक तुकडा चालला इकडे असा आणि याला खाली कनेक्ट करायचं असं. याचं नाव काय, याला म्हणतात R0. याचं नाव काय, याला म्हणतात X0. R0 मधून जो जाणारा करंट आणि RX मधून जाणारा करंट X0 मधून. X0 मधून जो जाणारा करंट असतो तो IM असतो आणि इकडे जो असतो तो IW. दोघांची ॲडिशन असते I0. सप्लाय मधून निघालेला करंटला I1 असं म्हणतात आणि लोडकडे जाणाऱ्या करंटला I2 असं म्हणतात आणि वाइंडिंग पाशी जाणाऱ्या करंटला I2 डॅश असं म्हणतात. जर तुम्हाला I2 डॅश कळत असेल तर पाठ करा, नसेल कळत तर सोडून द्या. This is called as a perfect circuit diagram of a single phase transformer. This is called as a primary winding whose number of turns is N1 and this is called as a secondary winding whose number of turns is N2. सॉरी, इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम समजले असेल तर मला हो म्हणा, म्हणजे मला पुढे जायचं समजेल. इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम समजली का? कृशांत काय विचारतोय, व्हॉट अबाउट द रिमेनिंग स्टुडंट्स? इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम मध्ये मी परत एकदा सांगतो, सगळ्यात जास्त प्राधान्य या नो लोड पॅरामीटरला दिलं जातं. सो याला इग्नोर करता कामा नये. जर तुम्हाला इग्नोर करत असाल तर तुम्हाला त्रास होईल. ठीक आहे, आता जरा लक्ष देऊन ऐका.
सो परत एकदा सांगतो, इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ करत असताना ऑन द लेफ्ट प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, R1 X1 R2 X2 Z1 Z2 V1 V2 I1 I2, त्याच्यामध्येच नो लोड कंटेंटचा पॅरामीटर तो हा असतो. फक्त इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम पाठ करून काही फायदा नाही आहे गाईज, तुम्हाला ना त्याचे प्रत्येकाचे फॉर्म्युलेज पाठ करावे लागतील. सो इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्रामहून मी काही महत्त्वाचे इक्वेशन्स बाहेर काढत आहे. लक्ष देऊ नका, मी परत परत सांगणार नाही. नंबर 1 पहिले इक्वेशन आहे नो लोड करंटचं. जर हे फॉर्म्युले पाठ केले तरच न्यूमेरिकल जमतील. I0 बारचा फॉर्म्युला होता IM चा बार प्लस IW चा बार. सो या फॉर्म्युल्याला जर आपण मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर फॉर्म्युला येतो I0 इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये IM चा स्क्वेअर प्लस IW चा स्क्वेअर. दुसरा कॉम्पोनंट होता पोरो IM चा फॉर्म्युला होता I0 MS दोन्ही कॉम्बिनेशन पाठ करायला सांगितलं होतं साइन ऑफ φ0. तिसरा फॉर्म्युला होता पोरो IW चा I0 कॉस ऑफ φ0. आता तुम्हाला एक चौथा फॉर्म्युला तयार करून देत आहे, तो आहे R0 चा X0 चा आणि Z0 चा. नो लोड रेजिस्टन्स, नो लोड रिएक्टन्स, नो लोड इम्पिडन्स. फॉर्म्युला कसा तयार करायचा मी सांगतो. तुम्हाला ओहमिक एलिमेंट काढायचे असतील तर बिंदास काय करायचं, ओम्स लॉ लावायचा. काय लावायचं, ओम्स लॉ. विदाउट ओम्स लॉ हे फॉर्म्युले मिळत नाही. पोरं म्हणजे ओम्स लॉ लावायचं कसं मी तुम्हाला सांगतो. असं समजा की बाय युझिंग अन ओम्स लॉ. ओम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल्स टू IR. सो V का V1. आता हा R0 मधून जाणारा करंट कोणता होता बघा बरं. हे पण सांगतो करंट कसा पाठ करायचा. जो M असतो ना त्याला X पाठ करायचं, इट्स MX कॉम्बिनेशन पाठ करा MX. सो याच्यातून जाणारा करंट कोणता, IM आहे ना. सो करंटला घेतला IM आणि हा घेतला R0. सो सांगा बरं R0 चा फॉर्म्युला काय भेटला, R0 इज इक्वल्स टू V1 अपॉन IM. सिमिलरली तुम्ही X0 चा पण फॉर्म्युला लिहू शकता. V1 जशाला तसा IM च्या ठिकाणी घ्यायचा IW. पोरं म्हणतील मास्तर तुम्ही R0 घेतला, X0 घेतला, व्हॉट अबाउट द Z0. Z0 एकदम सोपा आहे. सो असं म्हणू शकतो इम्पिडन्स ॲट नो लोड कंडिशन. इम्पिडन्सला नो लोड, इम्पिडन्सचा फॉर्म्युला स्टँडर्ड तुम्हाला माहिती आहे. Z इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. सो Z0 इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये R0 चा स्क्वेअर प्लस X0 चा स्क्वेअर. युनिट इज ओहम. एवढंच नाही तर तुम्हाला पॉवर फॅक्टर पण मिळतो. मी असं म्हणू शकतो नो लोड पॉवर फॅक्टर इज, म्हणजे गुट्टे सरांना फॉर्म्युला कोणाचा पाहिजे, कॉस ऑफ φ0 चा. नॉर्मली कॉस फायचा फॉर्म्युला काय असतो सगळ्यांनाच माहिती आहे. आता एवढे लहान बनू नका. तुम्ही जर म्हणाल की सर पॉवर फॅक्टरच्या फॉर्म्युल्यापासून शिकवा, इम्पॉसिबल आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला रिमेंबराइज कराव्या लागतील. कॉस ऑफ φ0 कॉस फायचा फॉर्म्युला असतो R अपॉन Z. सो कॉस ऑफ φ0 चा फॉर्म्युला असतो वर असतो R0, खाली असतो Z0. हे सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले जे मी इक्विव्हॅलेंट सर्किटून काढले. पोरं म्हणलं एवढंच आहे का, नाही एवढंच नाहीये. अजून तर प्रायमरी वाइंडिंग कडे मी गेलो पण नाही. आता गुट्टे सर चालले प्रायमरी साइड कडे. प्रायमरी साइड मध्ये आठवतं का, Z1 चा फॉर्म्युला असतो अंडर रूट मध्ये R1 चा स्क्वेअर प्लस X1 चा स्क्वेअर. V1 चा फॉर्म्युला असतो I1 इंटू Z1. सो I1 जर काढायचा असेल तर V1 ला Z1 ने डिवाइड करायचं. पण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स जर एकत्र घेतला तर Z1 मिळतो. Z1 ला ओम्सला V1 साठी लागू शकतो का, तर 100% लागू शकतो. आणि एक शेवटचा पॅरामीटर आहे ज्याला आपण सेकंडरी वाइंडिंग असं म्हणतात. सेकंडरी वाइंडिंग मध्ये Z2 चा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर अंडर रूट मध्ये R2 चा स्क्वेअर प्लस X2 चा स्क्वेअर. हा जर ओम्सला लावला तर फॉर्म्युला थोडा बदलू शकतो. V2 इज इक्वल्स टू I2 इंटू Z2. सेकंडरी करंट जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर V2 ला काय करायचं पोरांनो, Z2 ला डिवाइड करायचं, युनिट इज एम्पियर. सगळा खेळ ओम्स लॉच आहे. पण मला माझं तुम्हाला एक एक्सपिरियन्स नुसार सांगतो, जेवढे हे फॉर्म्युले महत्वाचे नाहीत, तेवढे हे आणि हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. इथपर्यंत समजलं सर्वांना? से यस और नो. एकदा वाटतं तर रिवाइज करा, मी 30 सेकंदाचा वेळ देतो. फॉर्म्युले एकदा बघा.